पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. ते म्हणाले की, आमचे सरकार तिसऱ्या टर्ममध्ये मोफत वीज देण्याचा विचार करत आहे. प्रत्येक घरात सौरऊर्जा प्रकल्प बसवण्याचीही योजना आहे. ते म्हणाले, सरकारचा हेतू योग्य असेल, तर निकालही योग्यच मिळतात. देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार निवडून आल्यास आगपाखड होईल, अशी घोषणा काँग्रेसच्या राजघराण्यातील राजपुत्राने केली आहे. 60 वर्षे देशावर राज्य करणारी व्यक्ती 10 वर्ष सत्तेबाहेर का राहिली? आता ते देश पेटवण्याविषयी बोलत आहेत. अशा लोकांना निवडून स्वच्छ करा. अशा लोकांना राहू देऊ नका. ते म्हणाले, आणीबाणीची मानसिकता असलेल्या काँग्रेसचा आता लोकशाहीवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता त्यांनी जनादेशाविरोधात लोकांना भडकावायला सुरुवात केली आहे. काँग्रेसला भारताला अस्थिरता आणि अराजकतेकडे घेऊन जायचे आहे. तुष्टीकरण करणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेस इतकी गुंतलेली आहे की ती राष्ट्रहिताचा कधीच विचार करू शकत नाही. पंतप्रधानांनी सुमारे 40 मिनिटे भाषण केले. निवडणुकीच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींची ही दुसरी रॅली होती. यापूर्वी त्यांनी मेरठ, यूपी येथे रॅली काढली होती.